करून या. आणि जरा समजा तुम्हाला किल्ल्यावर जायचं असलं ना 2-3 दिवस प्रॅक्टिस करा पळायची. मग कशा बॅगा पकडवल्यात मला. राहू दे काय नाही होत. इथं मी आले म्हणायचं. आडवाकडे गहू बकडे. सो हॅलो एव्हरीवन. सो आम्ही आलेलो आहोत सिंहगडला, कारण सध्या आम्हाला सुट्ट्या आहेत. आमच्या एक्झाम्स चाललेल्या आहेत SPP युनिव्हर्सिटीच्या. सो जसं की तुम्ही बघू शकता उंच उंच डोंगर. वाव, मी पहिल्यांदा पाहते असले उंच डोंगर. आणि इथे आम्ही सगळेजण, तुम्ही जसं की बघू शकता, आम्ही सगळेजण चालत चाललो आहे. आता तर आम्हाला गावातून जावं लागणार आहे. सो आम्ही जात आहोत चालत. आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून ऑकवर्डनेस दिसत असेल, कारण मी पहिल्यांदा व्लॉगिंग नाही करायले. मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा व्लॉगिंग करते आहे, पण माझ्यासाठी हे नवीन आहे. सो इथे बघा, इथे दिसते तुम्हाला अल्फिया खूप एक्सायटेड होती, कारण तिनेच हा प्लॅन केला होता सिंहगडला जायचा. आणि तुम्हाला पुढे कळेल की तिचा प्लॅन कसा तिच्यावरती भारी पडलेला आहे. आम्ही बस स्टॉपवर ब्लॉगिंग केली, माहिती का अल्फिया? भरून माझा ब्लॉग बघितली नाही वाटतं मी. एक व्हिडिओ करा. अल्फिया चल अल्फिया. तुला 2-3 स्पॉट फिरायचे नाही. तर आम्ही काय म्हणतात ह्याला काय म्हणतात ग? चढायला तर आम्ही गड तर आम्ही गड चढत आहोत, जसं की तुम्ही बघू शकता. मी पहिल्यांदा कोणता तरी किल्ला बघितला. रायगड बघितलं पण आपली इथून सिट्टी पिट्टी गुल झाली. तुम्ही या झोपत चला ना. तर अल्फियाला समोर घेत आम्ही चाललेलो आहोत. अल्फिया कधी समोर आलेली नाही आहे, कारण ती मागच राहिली राहण्याची सवय तिला सारखी. बाय द वे, याचा डबल मिनिंग घेऊ नका, कारण ती हुशार आहे आमच्यापेक्षा, ठीक आहे. सो समोर आलं तर तुम्हाला एक वाव असं घर दिसणार आहे बघा. खूप छान असं जुनं घर आहे. मला राहायला आवडेल या घरामध्ये, पण माझे स्वप्न वेगळे आहे, त्याच्यामुळे मी या घरामध्ये राहणार नाही कधीच. घर आहे का? पण खूप छान वाटतं यार, मला आवडतं असले घर पाहायला, नॉट राहायला. सो इथे बघा समोर जागा दिसते रिकामी. तेवढीच जागा टकली वाटते वरून बघितल्यानंतर. मी तुम्हाला दाखवते तोही व्हिडिओ. चल आपले सगळे पुढं. तुला आता खाली ते कपल बघ कसं बसलं तिथं. कुठं बसलाय ते नाही. सो गाईज, हीच ती जागा आहे जी वरून बघितल्यानंतर टाकली दिसते. सो ते रिकामा स्पेस दिसतोय ना, तिथं आम्ही मगाशी होतो आणि आम्ही तिथून इथपर्यंत वरपर्यंत चढत आलेलो आहोत. हॅलो गाईज, आम्ही आलेलो आहोत आता अर्ध्या रस्त्यात असं आम्हाला वाटतंय, खास करून अल्फियाला. तर सांगेल की खाली जेवण करून या. आणि जरा समजा तुम्हाला किल्ल्यावर जायचं असलं ना 2-3 दिवस प्रॅक्टिस करा पळायची. मग पण आहे आज तुम्ही. वाव. आणि इथं खाली बघू शकता तुम्ही, दरी आहे. हळू जरा पुढे जाऊ नको. हाच व्हिडिओ मम्मीला पाठवला. दरीमधून थंड थंड अशी हवा माझ्या अंगाला लागत होती आणि खूप असं भारी वाटत होतं. माहिती आहे, अशी पुण्यामध्ये लागत नाही हवा. खूप छान अशी गार. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि ही व्यक्ती बघा येताना. आता मी इतके एक्साइटेड आहे ना, इथं मध्ये जरा अभी मजा आएगा ना भिड़ो. येताना देव आठवत होते तिला. फायनली आम्ही आलेलो आहोत, जसं की तुम्ही बघू शकता. एक मिनिट.
वाव आधी किती शांत असणार आहे नाही तर वरती. आपण कुठून आलोत की है ना दगड कोसळू शकतो मम्मी. तर फायनली आम्ही गड चढलेला आहे आणि हे आहे मेन दरवाजा गडाचा. आणि इथे तुम्ही बघू शकता खाली कसलं डेंजर दिसत आहेत. सगळे घर छोटे दिसत. आम्हाला कळलं नाही की आम्ही खरंच कुठून आलेलो इथून. सो तुम्ही बघू शकता खूप छान असं दिसत होतं माहिती आहे. आणि आम्ही इथे परत एकदा येणार आहे पावसाळ्यामध्ये, कारण इथलं वातावरण खूप डेंजर होणार आहे पावसाळ्यामध्ये. सो आम्ही ते पाहायला येणार आहे नक्की. तर आता आम्ही चाललो आहे मध्ये गडामध्ये चाललो आहोत. सो एंट्री करताना एवढा मोठा भक्कम आणि विशाल असा दरवाजा लागतो जो खूप डेंजर वाटतो बघताना. इथल्या प्रत्येक कणाकणामध्ये दगडामध्ये इथल्या हवेमध्ये सुद्धा शिवाजी महाराजच आहेत असं भासतंय. आणि हो ते आपल्या स्मरणात सदैव राहतील. इथून खाली बघताना तर असं भासतंय की खूप अवघड होतं हे सगळं मिळवणं, तरी आपल्या राजाने आपल्यासाठी केलेलं आहे हे सगळं. आणि असा अभिमान आपल्या उरामध्ये परत परत येतो. सो वी आर सो लकी यु नो. हाय कर. थांब काळ. आम्ही यांना आज भेटलोय. आम्ही MMCCचे आणि ते सिंहगडचे. तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल की आम्ही स्टार्टिंगला 4 जणीच होतो, पण आम्ही ट्रेकिंग करण्याच्या वेळी या 4 जणींना भेटलो, जे की आत्ता तुम्हाला दिसल्या कॅमेरामध्ये. भाई आम्हाला वाटतच नव्हतं की आम्ही आत्ताच भेटलोय आणि आम्ही आत्ताच एवढे नॉर्मल झालो एकमेकांसोबत बोलण्या, म्हणजे फ्रेंडशिप एवढी डेंजर झाली आमच्या सगळ्यांची. सो आता आम्ही चाललो आहे जेवण करायला. आणि इथं दिसतं तुम्हाला पागा, घोड्याची पागा. इथं आपण नंतर येऊयात, पहिल्यांदा जेवण करूयात आणि मग पुढे आपण फिरायला जाऊयात. ठीक आहे. पण त्यांनी आपण काय नाही, आपण डबाच आणलाय. ठीक आहे. ती कुठे आहे अल्फिया? काकू सीपीन आहे का हो? नाही तुमच्याकडे चार्जिंग असते तर. अरे देवा, आमच्याकडे नाही चार्जिंग. कुठे ग? मी आणणार होते पण नाही आणलं. हा 1 मिनिट. चटई जाऊन करायची का? नाहीये ना इथे. आम्ही मागे सरकतो. आमची बॅग इकडे अवदेशाने पुढे. असे बसले का तिथे? काय सांगायचं तुम्हाला? काय काय आता? पिठलं भाकरी, कांदा भजी, राईस प्लेट आहे, मिसळ पाव आहे. झुप्पन ह्याचं तुमच्या भाषेतलं झुप्पन म्हणलं आता. झुप्पन. बाळा माझा तू सगळा डबा संपवला तुम्ही. हाय माझा डबा काढ बाळा. बेसिन आहे बाळा. बेसिन. अल्फिया आलंय. माझी कंबर दुखती आहे. मला भीती वाटते. काय नाही होत. खा गली खा. माझ्या फुलचा रेंज नाही ना. पास्टर घेऊन ये मला पण सांग. मम्मी तर म्हणाल ट्रेकिंग करून आमच्या उपचारात केलं जातं, घरी जाऊन झोपायला लागतंय. खरं ह्यांनी भेटलीत ना आपल्याला, इकडे बघा. टाइम जात असेल तर आम्हाला सांगा. नक्की सांग. लोहगडला जाणार आहे आम्ही. कुठे जाणार आहे? ट्रेननी जाणार आहे आम्ही आणि तिथनं मग टमटमनी टेकड्यापर्यंत आणि मग चढायचं. म्हणजे पायऱ्या आता कसं पायऱ्याने चढतात तसं पायऱ्या.
म्हणू यू 3 वेळा. आमच्या कॉलेजला शनिवार रविवार सुट्टी असते. शनिवार रविवार सुट्टी असते आपल्या पहिलं पाया पुढे ओके. कसलंय देखो गाइस, ये तो वीर है. पानी पीने को आए थे, पर पानी नहीं मिला. कैसे निकलने? हिची मात असते. मला नाही म्हणते की त्याच्यात पाण्यात काय नाही वाटलं